चेअर्सच्या खाऊन तर पहामध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते। आज आपण चाललो आहे माझ्याच स्वयंपाकघरात आणि माझ्या स्वयंपाकघरात आमच्या रतन काकू या छान पोळ्या करतात। मला त्या कधीपासून तुम्हाला दाखवायची इच्छा आहे। तर रतन काकूंच्या खमंग खुसखुशीत आणि मोठ्या पोळ्या आणि मऊसूत पोळ्या कशा करतात हे आपण पाहूया। पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आता ही मऊ कणी कशी करायची की थोडीशी पातळ करायची, थोडीशी पातळ ठेवायची, खूप घट्ट नाही करायची। खूप घट्ट केली की कडक पोळ्या होतात, थोडी मऊ केली की मऊ पोळ्या होतात। ही साधारण किती 12 पोळ्यांची कणिक आहे ना? हा, ही 12 पोळ्यांची कणिक आहे। ती साधारण किती मऊ केली तुम्ही? मी बरीच मऊ केली, अशी म्हणजे असं लाटणं नुसतं फिरवलं तरी ती फिरल्या जावं इतकी मऊ केली। अच्छा, मळून मळून म्हणजे मळून मळून ही अशी मऊ झालेली, एकदम मऊ झाली, लुसलुशीत झाली एकदम। आज आपण पुरणाला कशी करतो तशी, पण पुरणाला खूप पातळ लागते, त्याची थोडीशी मध्यम। ओके ओके, ठीक आहे। हे मोठे गोळे केल्यात, तुम्ही लहान पण गोळे करू शकता जसे तुम्हाला आकाराचे पाहिजे तसे, पण आमच्या मोठ्या पोळ्या असतात थोड्याशा। थोडंसं ह्याला तेल लावायचं, असं म्हणजे बऱ्यापैकी चांगलं तेल लावायचं, त्याच्यावर कोरडं पीठ टाकायचं थोडंसं, असे हे करायचे। मस्त फुगलेली पोळी आमची काकू आमच्या भन्नाटच पोळ्या करतात। रतन काकूने केलेल्या पोळ्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा। तुमच्याकडच्या मावशी अशा पद्धतीच्या पोळ्या करतात का, किंवा तुमची पोळी करण्याची पद्धत कशी आहे हेही मला सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत 3 चेअर्स।